मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्वात मोठी महत्वाची आताची या घडीची अजून एक आनंदाची बातमी, दिलासादायक बातमी ती अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं जे अनुदान म्हणजे जवळपास गेल्या 12 तारखेपासून मंगळवारपासून 12, 13, 14, 15 4 दिवस झाले सातत्याने सुरू आहे. सुरुवातीच्या 2 ते 3 दिवसामध्ये ज्याची गती संत होती. सुरुवातीला 2-3 दिवस हे वितरण दुपारच्या नंतर म्हणजे जवळपास 2:30 आणि 4:30 वाजेच्या नंतर सुरू होत होतं. ते वितरण आज सकाळी जवळपास 9, 9:30 पासूनच सुरू झालेलं आहे लाडक्या भगिनींनो. मग आता तुमच्या वतीने हा प्रश्न नक्कीच असेल की जर हे वितरण सकाळपासून सुरू झालेलं आहे तर हा व्हिडिओ आमच्यापर्यंत 11:30 वाजेपर्यंत 11:15 वाजेपर्यंत का येत आहे? तर याचं मूळ कारण असं आहे लाडक्या भगिनींनो की मी तुम्हाला रोज सांगतो, नेहमी सांगतो की जोपर्यंत जास्तीत जास्त लोकांसोबत, लाभार्थ्यांसोबत माझा संवाद होत नाही, कन्फर्मेशन होत नाही, शहानिशा होत नाही, स्क्रीनशॉट वगैरे साऱ्या गोष्टी, मेसेज वगैरे, एंट्र्या वगैरे पाहिल्या जात नाही, तोपर्यंत माझा प्रयत्न असतो की थोडंसं थांबावं, कन्फर्म करावं आणि त्यानंतर आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींपर्यंत ही गोड बातमी देण्याकरिताचा माझा जो प्रयत्न असतो, याकरिता मी बऱ्याच वेळा असा वेळ घेतो, 2-3 तासाचा, 2-4 तासाचा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, ज्या लाडक्या भगिनींचे मागील 2 ते 3 दिवसामध्ये अनुदान आलेले नव्हते, ज्यांचे खूप साऱ्या कमेंट माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आहेत, त्या सर्व लाडक्या भगिनींचे आज दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत जवळपास सर्वच येऊन जातील. परंतु महत्वाचा विषय असा आहे लाडक्या भगिनींनो की लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी ऑलरेडी राहिलेलीच आहे, केवायसीच झाली नाही किंवा केवायसीचे शेवटचे 4-5 दिवस बाकी होते तेव्हा झाली नाही, त्या लाडक्या बहिणींना सध्या काहीच भेटणार नाहीये, हे अनुदान मिळणार नाहीये. कदाचित म्हणल्यापेक्षा या अगोदर आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मिळालेल्या माहितीप्रमाणे आता हा मे चालू आहे, पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जवळपास जून महिन्यामध्ये त्या लाडक्या बहिणींकरिता परत एकदा केवायसीची संधी त्यांना मिळेल. पोर्टल सुरळीत होईल, पोर्टल चालू होईल, त्यावेळेस त्यांना केवायसी करता येईल आणि ती केवायसी चालू झाल्याच्या नंतर त्यांना तिथून पुढे त्यांचं वितरण सुरळीत होण्याकरिता मदत मिळणार आहे. आता सध्या परिस्थितीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली होती त्या सर्व लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मार्च म्हणजे या 2 महिन्याचं जे अनुदान आहे ते जमा होण्याकरिता ऑलरेडी 4 दिवस झाले सुरुवात झालेली आहे आणि आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे वितरण होणार आहे. संध्याकाळपर्यंत खूप जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना, जवळपास सर्व जिल्ह्यामधल्या लाडक्या भगिनींना त्यांच्या हक्काचं 2 महिन्याचं अनुदान म्हणजे 1500 आणि 1500 असे 3000 रुपये त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होऊन जाईल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला 1500 रुपये मिळाले की 3000 रुपये मिळाले, 100% या कमेंट बॉक्सच्या कमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली 100% तुम्ही ती तुमची प्रतिक्रिया, तुमची आलेली रक्कम, तुमचा जिल्हा नोंदवा, जेणेकरून जे काही लोक व्हिडिओ पाहतात त्या व्हिडिओ पाहणाऱ्या लाभार्थ्यांना, आपल्या माता भगिनींना कळेल की आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत. याचा अर्थ कदाचित आपल्याला आज, उद्या, संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत, सकाळपर्यंत येतील. त्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळेल लाडक्या भगिनींनो. याकरिता ती अपडेट द्यायची आहे, तुम्हाला ती कमेंट करायची किंवा जर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अशा कमेंट आल्या आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत की पैसे आले नाही, तर कुठे ना कुठे परत काहीतरी थोडासा पाठपुरावा करावा लागेल. हे आकडे त्या कार्यकर्त्यांपर्यंत जातील, कर्मचाऱ्यांपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत जातील आणि वितरणाची प्रक्रिया कदाचित उद्याही चालू राहू शकते. आवश्यक नाही उद्या रविवार आहे म्हणजे पैसे येणार नाही, कारण की आता PFMS प्रणाली DBT माध्यमातून पैसे येत असतात. त्यामुळे एक वेळ ते ऍक्टिव्ह झालं की त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये ते त्यांच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याकरिता सुरुवात होऊन झालेली असते आणि जर सर्व डाऊन नसलं तर शनिवार असो, रविवार असो, सकाळ असो, संध्याकाळ असो, रात्र असो, पैसे जमा होतात. आपण PM किसान, नमो शेतकरी योजना, लाडकी बहीण योजना, दिव्यांग बांधवांचे पैसे रात्री 11 वाजेपर्यंत त्यांच्या आधार संलग्न खात्यावर जमा होताना मागील 1-2 वर्षामध्ये पाहिलेले आहेत. DBT जेव्हापासून ऍक्टिव्ह झालेले आहे, DBT प्रणाली जेव्हापासून सुरू झालेली आहे तेव्हापासून. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ मोठा न करता तुर्तास एवढ्यावरच थांबतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेली ही गोड बातमी नक्कीच तुमच्याकरिता उपयोगी ठरेल, आशावादी ठरेल, विश्वासार्ह ठरेल अशी मी अपेक्षा करतो. आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा लाडक्या भगिनींनो. मी त्याची उत्तरं तुम्हाला ताबडतोब देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे आणि मी देत सुद्धा लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि व्हिडिओच्या अखेरला शेवटी मी ज्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, 100% लाडक्या भगिनींनो अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या